तर मनोज जरांगेंनी रोजच्या वापरातील वस्तू सोबत घेऊन पूर्ण तयारीनिशी आंदोलनामध्ये उतरण्याचं मराठा समाजाला आवाहन केलंय। त्या संदर्भातली ही बातमी। सगळ्याला माझे हात जोडून विनंती, आपण घरी राहायचं नाही। आपण घरी राहिलो तर आपल्या लेकराचं वाटोळं होतंय। ही शेवटची लढाई आपली, ही आपल्याला जिंकायची। आता माघारी आरक्षण घेतल्याशिवाय याच्यावरती आपण ठाम आहेत। या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून लढायला लागलोय। तुमच्या पाठबळाची गरज आहे। तुम्ही सुद्धा तुमच्याच लेकरासाठी लढायचंय। मी ही माझेच भाऊ, माझेच मायबापाचे लेकर आहेत, माझ्याच बहिणी आहेत म्हणून मी लढणार आहे। मी मागे हटणार नाही, हा आपला तुम्हाला शब्द आहे। ज्या शब्द दिला मी ते पूर्ण केलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती, घरी थांबू नका। हीच वेळ आहे आपल्या पोरांना आता मोठं करायचं। आपण आहेत तोपर्यंतच आरक्षण द्यायचं आयुष्याचं पोरायला। पाठीमागं माहित नाही मग आपल्याला काय होणार आहे, म्हणून सगळेजण एकत्रित आहेत। याबरोबर तिसरा मुद्दा आहे, मुंबईतल्या सगळ्या जनतेला आणि विशेष करून मराठा बांधवांना विनंती आहे, कोणी गटतट ठेवू नका। आमच्याकडून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कोणीच गटतट ठेवू नका। तुम्हाला आमच्याकडून आग्रहाचं आव्हान आहे आणि विनंती सुद्धा आहे। तुम्हाला नसल विचारलं तरी स्वतःहून तुम्ही पुढे येऊन करा, कारण तिथं आपल्याला प्रचंड ग्राउंड लागणार आहेत, प्रचंड पाण्याची व्यवस्था लागणार आहे। त्याच्यासाठी मुंबईतल्या मराठा समाजाची आम्हाला आवश्यकता आहे। त्यामुळे तुम्ही ते करावं। याचबरोबर चौथी गोष्ट की उद्याच्याला 29 तारखेला आपली एक टीम इकडची तिथले ग्राउंड ते बघण्यासाठी जाणार आहे। शिवाजी पार्क असतील, बीकेसी असेल, माझात मैदान असेल, आपली उद्याच्याला एक टीम मुंबईला जाती इकडचे बघण्यासाठी ग्राउंड किंवा कसं आहे काय याच्यासाठी। तर मुंबईतल्या बांधवांनाही विनंती की त्यांच्यासोबत आपणही तिथं थांबावं आणि बाकी सगळे कामं मात्र आपल्या मुंबईतल्या मराठा बांधवांनीच करून घ्यावेत। आणि जनतेलाही मुंबईतल्या विनंती की आम्ही आमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून येतोय। सगळेजण मात्र सर्व मुंबईतली जनता सगळ्या जाती धर्माची आपण मोठ्या मनानं सहकार्य करा, तिथं सगळ्यांनी साथ द्या, ही विनंती। याचबरोबर सहावा मुद्दा आहे की ज्या रस्त्यावरून आम्ही जातोय आता त्या रस्त्यामध्ये जे गावं यायला लागलेत त्या गावांनी चालणाऱ्या लोकांना साथ द्या। रस्त्यात पाणी काय जे तुम्हाला शक्य असेल ते आपण व्यवस्था करा। आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, जर एखाद्या गावात किंवा रस्त्यानं चालताना व्यवस्था नाही झाली तर आपण ज्या तुकडीत आपल्याला नेमून दिले याच्यासाठी तुकड्या नेमून दिल्या की कुठं काही नसल झाले एखाद्या गावात व्यवस्था तर आपल्या वाहनामध्ये आपण सगळं सोबत घेतलेलं आहे। वाहन उभा करायचे, त्याच वाहनाच्या ठिकाणी स्वयंपाक करायचा आहे, आपण तिथं जेवण करायचे, जेवण झाले की परत निघाले। जे वाहन आहे आपलं शक्यतो त्याला घर बनवा, म्हणजे थंडीचं पावसाचं टेन्शन आहे, शक्यतो त्याला घरच बनवा की आपल्या घरासारखं पॅक बन सगळं।